नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्री। बऱ्याचदा ना आपल्याला असं वाटतं की आपलं कोणी कौतुकच करत नाही, आपण जे काही करतोय ते कोणाला दिसतच नाही किंवा म्हणावं तसं आपलं कौतुक होत नाहीये। प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपण जे काम करतोय, मग ते काम कोणतंही असू दे, घर सांभाळण्याचं काम असू देत, मुलांना सांभाळणं असू दे किंवा मग ऑफिस मध्ये असू देत, सगळ्यांनी आपलं कौतुक करावं, आपल्याला छान म्हणावं असं कोणाला नाही वाटत, सगळ्यांनाच वाटतं। तसं नाही झालं तर मग आपल्याला उदास वाटतं, आपलं कोणत्याच कामात लक्ष लागत नाही, सतत आपल्या डोक्यात हेच विचार असतात की मी इतकं सगळं करतेय पण मग कोणीच का मला अप्रिशिएट करत नाही, मग मी हेच डिझर्व करते का, असे विचार आपल्या मनामध्ये येणं साहजिकच आहे। किंवा इतरांकडून आपलं कौतुक व्हावं अशी अपेक्षा करणं हे देखील साहजिक आहे। पण काही वेळेला काय होतं, ह्या अशा सगळ्या विचारांमुळे ना आपण जे काम करतोय ते आपण व्यवस्थित नाही करू शकत, आपल्याला खूप त्रास व्हायला लागतो आणि आपण हळूहळू त्याच विचारांमध्ये इतके गुंतले जातो की आपण जी चांगली कामं करायचो त्या चांगल्या कामांमध्ये सुद्धा आपण मागे पडायला लागतो। आपलं कौतुक व्हावं ही अपेक्षा करणं चुकीचं नाहीये, पण जर आपलं कौतुक होत नसेल तर ते मान्य करणं, ती रियालिटी ऍक्सेप्ट करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे। आपलं कौतुक होत नाहीये हे आपल्याला ऍक्सेप्ट करणं केव्हा सोपं जातं माहितीये, ज्या वेळेला आपल्या हे लक्षात येतं की आपण जे काम करतोय ते समोरच्याला समजतच नाहीये किंवा ते त्याला दिसत नाहीये, त्याला ते पाहायचं नाहीये। कधी कधी काय होतं की आपण खूप चांगली कामं करत असतो पण बऱ्याच जणांना ते माहितीच नसतं, त्यांच्यापर्यंत ते पोहोचलेलंच नसतं किंवा त्यांना त्यातलं काही नॉलेजच नसतं आणि मग ते कसं आपलं कौतुक करणार ना। ज्या लोकांना त्या कामाबद्दल माहिती आहे, त्या कामाचं महत्त्व माहिती आहे, ती लोक तुमचं कौतुक करतील, बरोबर। आता एखाद्या व्यक्तीला त्या कामाचं महत्त्व जास्त आहे असं माहिती आहे तर तो तुमचं जास्त कौतुक करेल। एखाद्या व्यक्तीला असं वाटू शकतं की ही काय करतेय, यात काही अर्थच नाहीये, तो तुमचं कौतुक करणारच नाही। तर यामध्ये चूक आपली नसते, यामध्ये चूक समोरच्याच्या दृष्टिकोनाची असते। आता इथे आपण चूक नाही म्हणू शकत, प्रत्येकाचा दृष्टिकोन चुकीचा आहे असं नाही आपण म्हणू शकत, दृष्टिकोन हा वेगवेगळा असू शकतो आणि जसा ज्याचा दृष्टिकोन आहे त्या पद्धतीने तो तुमचं कौतुक करेल किंवा नाही करेल, किंवा काही लोक कमी कौतुक करतील, काही लोक जास्त कौतुक करतील। हे एकदा का आपल्याला समजलं तर समोरचा व्यक्ती आपलं कौतुक का करत नाही या गोष्टीचा आपल्याला त्रास व्हायचा बंद होतो। बरं, समोरच्या व्यक्तीला आपल्या कामाचं महत्त्व माहिती नाहीये म्हणून तो आपलं कौतुक नाहीये हे आपण मान्य केलं, मग आपण त्याला जर ते समजावून सांगितलं तर तो आपलं कौतुक करेल असं जर आपल्याला वाटत असेल आणि मग आपण जाऊन त्याला सतत मी असं करते, मी तसं करते, मी हे केल्यामुळे हे होतं, मी ते केल्यामुळे ते होतं असं जर सांगत बसलो तर ह्याच्यामुळे काय होणार आहे, ह्याच्यामुळे आपली एनर्जी कमी होणार आहे। आपलं फोकस कुठे राहणार की आपल्याला त्याच व्यक्तीला समजावून सांगायचंय की मी हे करते त्याला इतकं महत्त्व आहे, मी ते करतो त्याला तितकं महत्त्व आहे, आणि आपण काय करणार, तेच सांगत बसणार, सतत सतत आपण समोरच्या व्यक्तीला तेच सांगत बसणार आणि मग तिथे काय होतं माहितीये, तिथून आपलं नुकसान व्हायला सुरुवात होते, आपली ताकद वाया जाते, आपला माइंडसेट बदलायला सुरुवात होते, फक्त आणि फक्त निगेटिव्हिटी आपल्यामध्ये वाढायला लागते। कारण आपण समोरच्या व्यक्तीला आपल्या कामाचं महत्त्व पटवून देतो, आपण चिडचिड करतो की तुम्ही माझं कौतुक का करत नाहीये, मी तुमच्यासाठी इतकं करते, मी असं करते, मी तसं करते, आणि आपला वेळ वाया जायला सुरुवात होते, आपल्या स्वतःला त्रास व्हायला सुरुवात होते। जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे फोकस करतो ती गोष्ट एक्सपांड होते। जर आपण माझं कोणी कौतुक करत नाहीये ह्या गोष्टीकडे फोकस केलं तर तीच गोष्ट एक्सपांड होणार आहे, आपलं कौतुक कोणीच करणार नाहीये। मी तुम्हाला मगाशी म्हणाले की साहजिकच आहे की असं आपल्याला वाटू शकतं की माझं कौतुक व्हावं, पण त्याचा जर त्रास व्हायला लागला तर त्यातून बाहेर सुद्धा पडता यायला पाहिजे। जेव्हा आपल्याला त्रास व्हायला लागेल त्यावेळेला आपल्याला स्वतःला सुद्धा हे समजावता आलं पाहिजे की ठीक आहे, मी हे कोणासाठी करतेय, मला छान वाटतं म्हणून मी हे करतेय, किंवा ह्यातून माझा काहीतरी फायदा होतोय म्हणून मी हे करतोय, मग समोरच्या व्यक्तीने मला चांगलं का म्हणायला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला स्वतःला समजावता यायला पाहिजे। त्याने आपला वेळही वाचेल, आपली ताकदही वाचेल आणि ती ताकद आपण आपल्या कामामध्ये लावू शकतो। काही वेळेला काय होतं माहितीये, जे लोक आपलं कौतुक करत नाहीत तेच फक्त आपल्याला दिसतात, म्हणजे 10 लोक आपलं कौतुक करत असतात, 10 लोक आपल्याला चांगलं म्हणत असतात, पण आपल्याला दिसतं कोण, ते 2 लोक दिसतात जे आपलं अजिबात कौतुक करत नाही। मग ह्यामध्ये कुठेतरी आपणही चुकतोय, कारण
12च्या 12 लोक आपल्याला चांगलं म्हणणार आहेत का? नाही. 10 लोक आपल्याला चांगलं म्हणतायत ना, 2 लोक नाही म्हणणार, किंवा 2 लोक आपल्याला चांगलं म्हणतायत ना, 10 लोक नाही चांगलं म्हणणार. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये ना खूप नॉर्मली घेता यायला पाहिजे. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. आपल्याला सतत आपल्या मनावरती काम करत राहायची गरज असते, पण काही लोकांना ते मान्य नसतं, काही जणांना ते मान्य नसतं. आपण बऱ्याचदा आपल्या विचारांवरती, मनावरती काम करायला मागे पडतो आणि म्हणून हे सगळे त्रास व्हायला सुरुवात होते. बरेच जण मला असं विचारतात की माझ्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात आणि मला काही गोष्टींचा त्रास होतो, लोक माझ्याशी वाईट बोलतात किंवा वाईट वागतात, पण मग त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काहीच करत नाही. अगदी तसंच जर कोणी आपलं कौतुक करत नसेल तर ते खूप सहजरित्या ॲक्सेप्ट होण्यासाठी आपल्याला आपल्या विचारांवरती, आपल्या मनावरती काम करायची गरज आहे. मग हे काम करायचं म्हणजे काय करायचं? तर सगळ्यात आधी स्वतःला हे सांगायचं, स्वतःला हे समजवायचं किंवा आपला दृष्टिकोन इतका मोठा होण्यासाठी प्रयत्न करायचा की प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. जर माझं कौतुक होत नाहीये तर ती खूप नॉर्मल गोष्ट आहे. मी जे करतेय ते समोरच्या व्यक्तीने माझं कौतुक करावं म्हणून मी ते करत नाहीये. ती गोष्ट करण्यामागं माझं काहीतरी एक वेगळं मोटिव्ह आहे, एक वेगळा उद्देश आहे आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी मी जे काही करतेय ते करते. मी काही कोणी माझं कौतुक करावं म्हणून एखादं काम करत नाहीये. ही क्लिअरिटी असणं खूप महत्वाचं आहे. मी माझ्या मुलाची खूप छान काळजी घेते किंवा मी माझ्या घरातल्या सगळ्याच लोकांची खूप मस्त काळजी घेते, त्यांच्यासाठी मी सगळं करते, पण ते कोणाला दिसतच नाही, माझं कोणी कौतुकच करत नाही असं आपल्याला बऱ्याचदा वाटतं, बरोबर? पण त्यावेळेला आपल्या मनामध्ये हा सुद्धा विचार यायला पाहिजे की माझ्या मुलाची तब्येत, माझ्या घरच्यांची तब्येत चांगली राहावी म्हणून मी त्यांची काळजी करते आणि त्यांची तब्येत चांगली आहे तर माझा हेतू सिद्ध होतोय. मग समोरच्या व्यक्तीने त्याचं सर्टिफिकेट द्यायची गरज आहे का? मुळात आपण जेव्हा स्वतःला ॲक्सेप्ट करतो, स्वतःला जेव्हा आपण ॲप्रिशिएट करायला लागतो, त्यावेळेला इतर लोक आपल्याला ॲप्रिशिएट करतात की नाही याचा आपल्याला नाही फरक पडत. जेव्हा आपण सतत आपल्या कामामध्ये गुंग असतो, आपल्या रुटीनच्या मागे लागलेलो असतो की मला इतरांसाठी हे करून पुन्हा माझ्यासाठी हे करायचं आहे, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त हेच विचार असतात की पटापट मला ही कामं आवरून स्वतःसाठी कसा वेळ काढता येईल. त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये हे नसतं की कोण माझ्याबद्दल काय म्हणतंय किंवा कोण मला ॲप्रिशिएट करतंय की नाही. समोरच्या व्यक्तीचं ॲप्रिशिएशन ऐकून घेण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे वेळ नसायला पाहिजे. इतकं आपण स्वतःच्या कामामध्ये व्यस्त असायला पाहिजे, तर आणि तरच आपली ग्रोथ होते, आपली प्रगती होते आणि ही प्रगती वैचारिक असायला पाहिजे. जितकी आपली वैचारिक प्रगती होईल तितके आपण मलाच का, माझ्यासोबतच का या सगळ्या प्रश्नांमधून मुक्त होतो. जेव्हा आपण स्वतःच्या विचारांची उंची वाढवण्याच्या मागे लागतो, स्वतःची प्रगती साध्य करण्याच्या मागे लागतो, त्यावेळेला 99% प्रॉब्लेम्स आपोआपच कमी होतात. आपण कोणत्या गोष्टींना महत्त्व देतोय? जे काम आपण करतोय त्याला आपण महत्त्व देतोय किंवा आपण जे काम करतोय त्याचं ॲप्रिशिएशन होतंय की नाही याला महत्त्व देतोय? इथे सुद्धा गफलत होऊ शकते. जर आपलं लक्ष फक्त आपल्या कामावरती असेल किंवा आपण जे करतोय त्यालाच आपण जास्त महत्त्व देत असू, आपण जे करतोय त्याच्यामध्ये आणखी कशी प्रोग्रेस आपण करू शकत असू ह्यालाच जर आपलं महत्त्व असेल, तर मग कोण मला चांगलं म्हणतंय, कोण माझं कौतुक करतंय ह्याच्याकडे आपण लक्षच देत नाही, त्याला आपण महत्त्वच देत नाही. मग ते काम कोणतंही असू शकतं. माझं माझ्या मुलांची काळजी घ्यायची आहे हे काम असेल तर ती काळजी कोणत्या पद्धतीने घेता येईल, त्यांना मला कसं वळण लावता येईल, त्यांना मला कोणत्या वेळी कोणत्या गोष्टी देण्याची गरज आहे, सांगण्याची गरज आहे, त्यांना कोणत्या सवयी लावण्याची गरज आहे, त्या सवयी मी कशा लावेन ह्याकडे जर आपलं लक्ष असेल तर माझा नवरा माझं कौतुकच करत नाहीये की मी माझ्या मुलांची इतकी छान काळजी घेतेय हे असे विचार आपल्या डोक्यात येतील का? किंवा जरी आले तरी त्यांना आपण महत्त्व देऊ का? नाही, जाऊ दे, हे काय मी विचार करतेय, मला आज माझ्या मुलासाठी खूप छान अशी रेसिपी करायची आहे, मी पटकन एखादी रेसिपी बघते किंवा एखाद्या पुस्तकातून छानशी रेसिपी शोधून काढते. लगेच स्विच करता यायला पाहिजे ना. अशा पद्धतीने आपण आपले विचार बदलवू शकतो.
आणि जेव्हा निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येतात त्याच वेळेला सकारात्मक विचारांचा मारा आपण आपल्या मनावरती करायला सुरुवात केली पाहिजे. आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येत आहेत हे आधी आपल्याला कळायला पाहिजे. माझं कौतुक कोणीच करत नाही हा एक नकारात्मक विचार आहे आणि तो आपल्या मनामध्ये आला रे आला की लगेचच आपल्याला दुसऱ्या विचारांकडे शिफ्ट होता यायला पाहिजे. एकंदरीतच काय की जेव्हा आपण आपल्या कामाचं महत्त्व वाढवतो आणि आपल्या मनामध्ये येणाऱ्या निगेटिव्ह विचारांना महत्त्व कमी द्यायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला होणारा जो त्रास आहे तो देखील कमी होतो. जेव्हा आपण आपल्यामधली प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो त्यावेळेला असे निरर्थक विचार आपल्या मनामध्ये येत नाहीत. त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायची गरज आहे. सतत आपल्या कामामध्ये राहून आपण आणखी त्या कामामध्ये काय चांगलं करू शकतो याकडे लक्ष द्यायचं, त्याचा अभ्यास करायचा. म्हणजे असे निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येण्यासाठी आपल्याला वेळच मिळत नाही. साधं सोल्युशन काय आहे की सतत फक्त आणि फक्त आपल्या विचारांची उंची वाढवण्याच्या प्रयत्नात राहायचं. आपल्या कामाचा दर्जा कसा आपण वाढवू शकतो त्याच्या प्रयत्नात राहायचं. मग भलेही तुम्ही एक गृहिणी असाल पण मी गृहिणी आहे तरी देखील मी माझ्या घरातलं काम कोणत्या वेगळ्या आणि छान पद्धतीने करू शकते याकडे लक्ष द्यायचं. मग आपण सतत त्याच विचारात असलो की मग कोण आपल्याबद्दल काय बोलतंय किंवा कोण आपल्याला ॲप्रिशिएट करतंय की नाही त्याकडे आपण लक्षच नाही देत. आपलं लक्ष जातच नाही. लक्ष नाही देत म्हणण्यापेक्षा आपलं लक्ष तिकडे जातच नाही. जर आपल्याला असं वाटत असेल की कोणी माझं कौतुक करत नाहीये आणि ह्या विचारावरून जर आपल्याला आपला फोकस हलवायचा असेल तर आपल्याला आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं आहे. कामाकडे लक्ष द्यायचं म्हणजे काय की ते काम मी किती चांगल्या पद्धतीने करू शकते, आणखी कोणत्या पद्धतीने करू शकते याचा विचार करायचा. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला माझ्या व्हिडिओजमुळे मदत होती आहे का, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय काय बदल केलेत ते देखील मला वाचायला नक्की आवडेल. लवकरच अशाच एका छानशा नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, तुमच्या कामामध्ये व्यस्त राहा, मस्त राहा. बाय.